एकच मिशन जुनी पेन्शनचा नारा देत राज्यातील 17 लाख कर्मचारी तर मराठवाड्यातील 40,000 सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले। यामुळे सरकारी कामे थांबली असून सकाळपासूनच सर्व विभागातील राज्य सरकारी कर्मचारी संपावर जाण्यास सज्ज झाले होते। आपापल्या विभागामध्ये एकत्रित येऊन घोषणा देत एकमताने जुनी पेन्शन पूर्ववत लागू करा असा एकमुखी उद्घोष करत संप चालू झाला। यामुळे सरकारी कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहावयास मिळाला। या ठिकाणी फक्त रिकाम्या खुर्च्या सर्वत्र दिसत होत्या। पाहूयात। हे दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी कार्यालयातील। राज्य सरकारने सन 2005 पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना नवीन भरतीसाठी बंद केली होती। यामुळे 18 वर्षांपासून अनेक पातळींवर अनेक राज्य सरकारांसमोर निवेदन, धरणे आंदोलन, सत्याग्रह, साखळी उपोषणे झाली, परंतु जुनी पेन्शन पूर्ववत करण्यासाठी कोणतेही सरकार पुढाकार घेताना दिसत नव्हते। याच गोष्टीचा वारंवार विचार करून यावर्षी मार्च महिन्यामध्ये राज्य सरकारचे 17 लाख कर्मचारी संपावर गेले होते। संप 7 दिवस यशस्वी झाला। सरकारने या संपाची दखल घेतली। समिती स्थापन झाली। समितीला 3 महिन्यांमध्ये अभ्यास करून जुन्या पेन्शनवर तोडगा काढायचा होता। समितीचे कामकाज जून महिन्यामध्ये संपले, परंतु समितीने आणि सरकारने कोणताच तोडगा काढला नाही। त्यामुळे सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्याने राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने संपावर जाण्याचं ठरलं आणि आजपासून संपूर्ण राज्य सरकारी कर्मचारी हे संपावर गेले। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत येणारे तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत येणारी सर्व शासकीय यंत्रणा यामध्ये काम करणारे राज्य सरकारचे कर्मचारी हे संपावर गेल्याचं दृश्य पाहावयास मिळालं। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, भूमापन कार्यालय, भूसंपादन कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, सर्व तहसील कार्यालयातील राज्य सरकारी कर्मचारी, अन्न पुरवठा विभाग तसेच रजिस्ट्री कार्यालय, सामान्य प्रशासन, महसूल प्रशासन यासह सर्व सरकारी विभागातील कामकाज ठप्प झाले। अनवर अलमनूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर। आमची पेन्शनसाठी मागणी आहे। जुनी पेन्शन आम्हाला पूर्वी पाहिजे 2005 पासून जे कर्मचारी लागलेले आहेत सरकारी सेवेमध्ये त्यांना पेन्शन नाही आहे। जी जुनी पेन्शन होती ती आम्हाला मिळाली पाहिजे। एकूण खर्चामध्ये पेन्शनचा जो काही लोड आहे ते लोड इनसिग्निफिकंट आहे आणि हा जो पेन्शनच्या स्वरूपात मिळणारा पैसा आहे शेवटी बाजारात येणार आहे। हा काही घरी कोणाच्या गादीखाली राहणार नाही आणि बाजारात आला तर त्याच्यावर पुन्हा गव्हर्नमेंटला GST, इन्कम टॅक्स हे सगळे टॅक्सेस मिळणार आहेत। आणि मुख्य म्हणजे एकूण या देशामध्ये जी वेगवेगळी राज्य आहेत त्याच्यात महाराष्ट्र राज्य सगळ्यात जास्त टॅक्स कलेक्शन करून देतं सरकारला, पण जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा मात्र सरकार हे द्यायला तयार नाही आहे। हे अतिशय अतार्किक आहे आणि हे न पटण्याजोगं आहे। आज तुम्ही पेन्शनचं लोड जर काढून बघितलं तर उत्तर प्रदेशचं महाराष्ट्राच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे। महेंद्र गिरगे, महसूल कर्मचारी संघटनेचा मराठवाडा सरचिटणीस। आजच्या या बेमुदत संपाच्या अनुषंगाने आमची प्रामाणिक मागणी हीच आहे की
मागे अनेक वर्षापासून मागील साधारणतः 20 ते 22 वर्षापासून या एकमेव मागणीसाठी आम्ही आग्रही आहोत आणि ही मागणी रास्त असताना केवळ आणि केवळ 2005 नंतर लागलेल्याच कर्मचाऱ्यांना ही मागणी मान्य न करण्याची भूमिका शासन कशामुळे घेते? काल मी सुकाणू समितीच्या चर्चेला होते आणि मंत्री महोदयांनी तुमचा आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा आम्ही विचार करतो, सरकार तुमच्या बरोबरच आहे, कुठलंही सरकार सत्तेत आलं की तोंडाला पानं पुसण्याचंच काम करतं. 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केला होता. हा संपाच्या वेळी माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्वांनी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वस्त केलं होतं की 2 महिन्यामध्ये समितीचा अहवाल घेऊन राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल. समितीचा अहवाल प्राप्त झालेला आहे. 9 महिन्याचा कालावधी झाला, परंतु अद्यापर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय झाला नाही. म्हणून राज्यातील 17 लाख कर्मचारी आज बेमुदत संपावर उतरलेले आहेत.